हे बघ, तुला कोरॉइड प्लेक्सस सिस्ट हे जे सोनोग्राफी दिसतंय ना, हे इतकं काही काळजीचं नाही आहे. कारण मेंदूशी निगडीत आहे म्हटल्यावर तुला भयंकर टेन्शन आलंय. 18 ते 22 आठवड्याच्या सोनोग्राफीमध्ये आपल्या बाळाच्या मेंदूमध्ये जिथे पाणी असतं, द्रवपदार्थ असतो, तिथे एक छोटीशी सिस्ट कधी कधी दिसू शकते. ती सिस्ट तिथे असण्यानं बाळाला काहीही प्रॉब्लेम नसतो. पण त्या कोरॉइड प्लेक्सस सिस्ट बरोबर जर दुसरे सॉफ्ट मार्कर असतील किंवा दुसऱ्या काही ॲबनॉर्मॅलिटीज असतील, तर ट्रायसोमी 18 या क्रोमोसोमल प्रॉब्लेम जो बाळामध्ये असतो त्यासाठी आपल्याला टेस्ट करून घ्यायला लागतं. ॲबनॉर्मॅलिटीज म्हणजे हृदयामध्ये काही होल असेल किंवा मेंदूचा आकार वेगळा असेल, म्हणजे छोटा असेल, किंवा स्ट्रॉबेरी शेप हेड असेल, किंवा त्याचा ओठ फाटलेला असेल. अशा प्रकारच्या जेव्हा ॲबनॉर्मॅलिटीज असतील तर तेव्हा डॉक्टर आपल्याला NIPT करायला सांगतात, म्हणजे नॉन इन्व्हेजिव्ह प्रीनेटल टेस्टिंग. म्हणजे तुमचं रक्त काढलं जातं, त्याच्यातून बाळाचं रक्त सेपरेट केलं जातं, कारण तुमच्या रक्तातच बाळाचं रक्त मिसळलेलं असतं 10व्या आठवड्यानंतर, किंवा मग बाळाभोवतीचं पाणी तपासून घेतील. कोरॉइड प्लेक्सस सिस्ट साधारण 28 ते 32 आठवड्यापर्यंत आपोआप ती निघून गेलेली दिसते.